पुण्यात राहणारा अमोल एका IT कंपनीत काम करत होता. आयुष्य अगदी सामान्य चालले होते. एके रात्री बरोबर 12 वाजता त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर नंबर दिसत नव्हता. हॅलो, अमोलने विचारले. पलीकडून शांत गंभीर आवाज आला. उद्या सकाळी ऑफिसला जाताना लाल रंगाच्या कारपासून दूर राहा. अमोल काही बोलण्याआधीच फोन कट झाला. त्याने ते मजेत घेतले आणि झोपून गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी रस्ता ओलांडताना एका लाल कार वेगाने त्याच्या अगदी जवळून गेली. तो थोडक्यात वाचला. अमोलच्या अंगावर काटा आला. पुढच्या रात्री पुन्हा बरोबर 12 वाजता फोन आला. उद्या दुपारी 12 वाजून 5 मिनिटांनी तुझा मित्र रोहित तुला फोन करेल. तो तुला पैसे मागेल, देऊ नकोस. अमोल चकित झाला. दुसऱ्या दिवशी 12 वाजून 5 मिनिटांनी रोहितचा फोन आला. अरे, थोडे पैसे हवेत, उद्या परत करतो. अमोलला कालचा फोन आठवला. त्याने नकार दिला. संध्याकाळी कळले की रोहित ऑनलाईन फसवणुकीचा बळी ठरला होता. पैसे दिले असते तर तेही गेले असते. आता अमोलला खात्री पटली. कोणीतरी भविष्यातील घटना सांगत होते. दररोज रात्री 12 वाजता फोन येऊ लागले. कधी एखाद्या अपघाताबद्दल, कधी ऑफिसमधील घटनेबद्दल, कधी एखाद्या व्यक्तीच्या वागण्याबद्दल, आणि प्रत्येक गोष्ट खरी ठरत होती. अमोलचे आयुष्य बदलू लागले. तो आधीच सर्व गोष्टी जाणत असल्यामुळे प्रत्येक निर्णय योग्य घेऊ लागला. ऑफिसमध्ये प्रमोशन मिळाले. लोक त्याला नशीबवान समजू लागले. पण त्याच्या मनात एक प्रश्न होता. फोन कोण करते? एके रात्री अमोलने फोन रेकॉर्ड करण्याचे ठरवले. 12 वाजता फोन आला. पण यावेळी आवाज वेगळा होता. अमोल, आता सत्य जाणून घेण्याची वेळ आली आहे. तू कोण आहेस? अमोल ओरडला. काही क्षण शांतता होती. मग आवाज म्हणाला, मी तूच आहे. अमोलच्या हातातून फोन जवळजवळ पडला. काय? मी 10 वर्षांनंतरचा अमोल आहे. भविष्यातील अमोल सांगू लागला. 10 वर्षांनंतर त्याने एक प्रयोग केला होता. वेळशी संपर्क साधण्याचा प्रयोग. तो पूर्णपणे यशस्वी झाला नव्हता. पण भूतकाळातील स्वतःशी संपर्क साधणे शक्य झाले होते. पण मी तुला फक्त मदत करण्यासाठी फोन करत नाही, आवाज म्हणाला. मग? कारण उद्या रात्री तू मरणार आहेस. अमोलचा श्वास अडकला. भविष्यातील अमोलने सर्व माहिती दिली. कुठे जाऊ नको, कोणाला भेटू नको, काय करू नको. अमोलने प्रत्येक सूचना पाळली. रात्र झाली. 11:50. तो सुरक्षितपणे घरात बसला होता. मी वाचलो, तो स्वतःशी म्हणाला. तेवढ्यात फोन वाजला. स्क्रीनवर नंबर नव्हता. त्याने उचलला. पलीकडून आवाज आला. अभिनंदन, तू अपघातातून वाचलास. अमोलने सुटकेचा निश्वास सोडला. पण पुढचे वाक्य ऐकून त्याच्या पायाखालची जमीन सरकली. पण मी तुला एक गोष्ट सांगितली नव्हती. काय? तुझा खून अपघातात होणार नव्हता. अचानक घरातील दिवे बंद झाले. संपूर्ण घर अंधारात बुडाले. फोनवरील आवाज हळूच म्हणाला, खून करणारा तुझ्या घरात आधीपासून आहे. अमोलच्या कपाळावर घाम फुटला. तो मागे वळला. अंधारात एक सावली उभी होती. फोनवरील आवाज शेवटचा शब्द बोलला. मी तुला वाचवण्याचा प्रयत्न केला, कारण त्या रात्री मी वाचलो नव्हतो. आणि कॉल कट झाला. अंधारात ती सावली हळूहळू अमोलच्या दिशेने चालू लागली. समाप्त की सुरुवात? मित्रांनो, ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच आणखी रहस्यमय, थरारक आणि अंगावर काटा आणणाऱ्या कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल चालू करा. पुन्हा भेटूया एका नवीन आणि रोमांचक कथेसोबत. धन्यवाद.